सर्व विद्यार्थी मित्रांचं ज्ञानमय IAS अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आता विचार करा, आपण काय म्हटलेलं आहे, तुम्ही बघत आहे की संयुक्त गट ब परीक्षेमध्ये आता राहिलेल्या 50 दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल. आपण तर तरी घेणारच आहे, पण त्याकरिता थोडं त्याच्यापूर्वी एक बोलायचं ते म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थी मित्रांचा गट ब करिता मुख्यकरिता स्कोर आला ते विद्यार्थी नक्कीच खुश असणार आहे. कारण आपल्याला आता मुख्य परीक्षेसाठी आपण पात्र झालेलो आहे. पण एका बाजूला तेच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर अगदी काही पॉइंटने काही 1-2 मार्क्सने गेलेला आहे, ते विद्यार्थी मित्र नक्कीच नाखुश असणार आहे. पण लक्षात घ्या, जीवन आहे विद्यार्थी मित्रांनो, हरायचं कधीच नाही. हार जीत किंवा जिंकणं, यश अपयश हे तर सुद्धा एक लपंडावचा खेळ असतो. पण त्यासोबत लक्षात घ्यायचा की जो थांबला तो संपला. मग आता यामध्ये आता जे विद्यार्थी पूर्व पास होऊन मुख्यला गेले त्यांची जबाबदारी वाढली. त्यांनी अतिखुश होऊन म्हणजेच न होता की त्या यशाच्या आनंदामध्ये कुठेही न डावलं जाता की सरळ सरळ आपल्या मुख्यच्या तयारीला लागायची. एक किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना आधी वाटत होतं की माझा स्कोर आलेला आहे किंवा स्कोर येईल, त्यांनी आधीच सुरुवात केलेली आहे. हा एक. पण राहिलेल्या 50 दिवसात ज्या विद्यार्थी मित्रांचा काहीच अभ्यास नाही केलेला आहे, मग त्यांनी काय करायचं की त्यांनी अभ्यास करायचं नाही असं आहे का? पण नक्कीच आपल्याकडे आहे काय, आपल्याकडे साधन कुठलं आहे ते बघायचं नाही, आपल्याकडे वेळ किती आहे ते बघायचं नाही, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत ते बघायचं नाही. आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या स्थितीत आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, की जे काही असेल आपल्याकडे त्याच आधारे तयारी करून अगदी तुटून पडायचं आहे. कारण 50 दिवसामध्ये जर तुम्ही आता तुटून पडले नाही तर आयुष्यात कधीच तुटून पडणार नाही आणि आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. बरोबर. म्हणून एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता या राहिलेल्या कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं, आता प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपापल्या पद्धतीचं प्लॅटिंग असतं, स्ट्रॅटेजी असतं, त्या पद्धतीने करतात. काही विद्यार्थी मित्रांना होऊ शकेल की पहिल्यांदा पूर्व मुख्य परीक्षेला पात्र झालेला आहे. काही विद्यार्थी असे असेल की ते नेहमीच मुख्य परीक्षा पास म्हणजे मुख्य परीक्षा देत आहे, परंतु पाहिजे तेवढं मेरिट लिस्ट मध्ये बसत नाही किंवा त्या विद्यार्थ्यांचा तेवढा स्कोर येत नाही. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं की आपण हे कशा पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. अगदी थोड्या म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला खूप काही नाही सांगणार, पण एक लक्षात घ्यायचं की कमी वेळामध्ये आपल्याला काय करता येईल. खूप काही वेगळं करू नका, कारण आता यामध्ये 2 गट आहे. जो विद्यार्थी मित्र गट ब ला पास झालेला आहे मुख्यला, तो नक्कीच गट क च्या मुख्यला नक्कीच तो पास होणार आहे आणि तो त्या ठिकाणी बसणार आहे. पण लक्षात घ्या, इकडे तुमच्याकडे 2 बाजू आलेल्या आहेत. गट ब गट क ची मुख्य परीक्षा आणि इकडे लगेच त्याच अनुषंगाने त्याच वेळेवरती तुम्हाला थोडा काही दिवसाच्या फरकाने गट ब ची पूर्व आणि गट क ची पूर्व परीक्षा, म्हणजे जो एक त्या विद्यार्थी मित्रांपुढे 4 परीक्षा आलेल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल की सर गट ब ची जर परीक्षा आपण दिली तर गट क ची ब ची पूर्व परीक्षेला आम्ही मिस करू का? तर नाही, कुठल्याच परीक्षेला मिस करू नका, कुठल्याच परीक्षेला नाकारू नका. कारण कधी पण भूक नसो पण शिदोरी असो, लढायचं आपण 100% आले लक्षात. पण तुम्ही कितीही अभ्यास केलेला असेल तर त्या 1 तासामध्ये तुम्ही काय देता ना, हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. माझं बोलणं वास्तविकतेवरती आहे. मी कधीही तुम्हाला ग्लॅमर देणार नाही आणि कधी कुठला फेक कॉन्फिडन्स नाही, फेक कमिटमेंट नाही. जे आहे ते सत्य परिस्थितीवरती आहे. पण लक्षात घ्या, जर समजा तुम्ही फक्त मुख्य परीक्षेवरतीच फोकस केला आणि जर पूर्व परीक्षेकडे लक्ष नाही दिलं तर ऐनवेळी जर समजा स्कोर कमी आला, जास्त आला, काय पद्धतीने तुम्हाला तो आत्मविश्वासच आलेला नाही की अरे माझा मी पेपर तर दिला पण माझ्या पद्धतीने मला असं वाटत नाही की स्कोर येईल म्हणून, मग अशा वेळेस तुमचा मुख्यची पूर्वची पण परीक्षा जायला नको. म्हणून लक्षात घ्या, आता त्याच मध्ये करायचं काय आहे तुम्हाला, जे जीएस आहे बरोबर आहे, जे विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहे, जे पूर्वसाठी त्यांनी जीएस केलेला आहे ते काही वेगळं करायची गरज नाहीये. आलं लक्षात. परत परत तेच हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स वाचत बसा, ते नका वाचू. आता जर करायचंच असेल तर फक्त एक रिवाइज करा, थोडा वेळ द्या, कारण की ते पूर्वला तुम्ही करत आलेले आहे. आता या दिवसामध्ये काय करायचंय तुम्हाला, तर जे अनकॉमन टॉपिक आहे त्यावरती भर द्या. म्हणजेच कसे, आता तुम्हाला पेपर 2 चा जर विचार केला तर जीएस पण आलेला आहे आणि पेपर 1 चा विचार केला तर तुम्हाला इंग्लिश बरोबर आहे आणि त्यासोबत मराठी आलेला आहे. पण इथे तर तुम्ही रोज वेळ द्या, जास्त वेळ द्या. आलं लक्षात. म्हणजे दिवसभराचा अर्धा दिवस जरी दिला तरी चालेल किंवा जेवढं जास्त देता येईल तुमच्या अभ्यासाच्या पातळीवरती तुम्ही तुमचा एक स्वतःच एक मूल्यांकन करायचं आणि त्यानुसार बघायचं. कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला मुख्य परीक्षा पास करणारे हे 2 विषय आहेत. मग तुम्ही काय म्हणाल की सर या वेळापूर्वी क्लास लावावा का? तुम्ही म्हणणार नाही क्लास लावा आत्ता इंग्लिश मराठीचा, कारण अगदी 50 दिवस बाकी आहे तुम्हाला बरोबर आहे या दिवसामध्ये.
आणि जर समजा मग काय करायचं तर लक्षात घ्यायचं की आणि नवीन एखादी मराठी इंग्लिशचं पुस्तक मार्केटला आलेलं असेल ते घ्यायचं आणि पटकन अभ्यासाला लागायचं नाही. पुस्तक किंवा मटेरियल तेच वापरा की जे तुम्ही आधी वापरलेलं आहे. आता या दिवसामध्ये नवीन कुठलंही साधं 50-100 पेजेसचं बुक जरी नवीन घेतो म्हटलं ना वाचतो तर ते तुम्ही आधी बघा की मी याला रिव्हिजन किती देऊ शकतो. फक्त पुस्तक वाचून महत्वाचं नाहीये, तर त्या पुस्तकाला तुम्ही रिव्हिजन किती देऊ शकता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण आपण आईन्स्टाईन नाही आहे ना, तुम्ही नाही, मी आहे, कोणीच नाहीये की एकदा वाचलं किंवा स्वामी विवेकानंदांसारखी तर आपली बुद्धी क्षमता नाहीये ना. मग काय करायचंय आपल्याला की त्या पुस्तकाला जर आपल्याला बौद्धिक क्षमतेनुसार तुम्हालाच माहितीये की मला किती वेळा वाचावं लागेल तेव्हा माझ्या डोक्यात बसेल. मग अशा वेळेस काय करायचं, शॉर्टकट थोडा वापरायचा. तो म्हणजेच काय, नवीन घेऊ नका, इथे फक्त पीवायक्यू करा. ठीक आहे. आणि लास्ट 5 इयर्सचे मी तेच म्हणेन कमीत कमी एक 21-22 नंतरचे जे पेपर आहेत 21-22 पासून बरोबर आहे ते मुख्य परीक्षेचे जेवढे पेपर झालेले आहे आयोगाकडून तेवढ्यांचा पीवायक्यू सेट तयार करा किंवा पीवायक्यू तुमच्याकडे आहेच मार्केटमध्ये तर ते घ्या किंवा तुम्हाला जे करायचं असेल तुमच्या पद्धतीने मी तर म्हणेन की पीवायक्यू पण घ्या आणि सोबत जर असेल तुमच्याकडे तर जेवढे मुख्य परीक्षेचे झाले ना पेपर तेवढ्यांची झालं शक्य तर प्रिंट काढा. कारण लक्षात घ्या जो आयोगाचा ओरिजिनल पेपर येतो ना आपल्याकडे त्यामध्ये काही चुका नसण्याची एक 0.0% पण शक्यता नाही राहत. पण एखादी जर समजा पीवायक्यू सेट तुम्ही घेताय आणि त्यामध्ये जर एखादी थोडी चूक आलेली असेल तर त्याचा बळी आपण ठरतो. कारण आपल्याला पास व्हायचं आहे पण आपण 200 मार्काची 400 मार्काची तयारी नाही करत आहे, आपण एका मार्क्सची तयारी करतोय. आपल्यासाठी एकच मार्क्स महत्वाचा आहे. एक मार्क एकतर तुम्हाला मेरिटमध्ये घेऊन जाईल किंवा एक मार्क हा तुम्हाला सर्वांच्या पाठीमागे पण आणेल. म्हणून या दिवसामध्ये जेवढा पीवायक्यू अनालिसिस करता येईल ना तेवढं करा. मग त्यामध्ये काय करायचं की फ्रिक्वेंटली आयोग आणि आयएमपी टॉपिक काय आहे त्यावरती जास्त भर द्या. आलं लक्षात की सर्वात जास्त टॉपिक आयोग कशावरती दरवर्षी असा कुठला टॉपिक आहे की ज्या दरवर्षी त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, तो एक बघायचा. त्यानंतर त्याला सिक्वेन्स द्या, प्रायोरिटी द्या, सेकंडरी द्या, असा रँक लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतं की जो आयोगाने सतत विचारत आणलेला तो पहिला टॉपिक, जो आयोगाने 1-2 वर्षानंतर विचारलेला आहे तो दुसरा टॉपिकला करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मराठीचं वेगळं आणि इंग्लिशचं वेगळं अशा पद्धतीने थोडं डिवाइड करा आणि फक्त पीवायक्यूच्या आधारेच बघा की तो प्रश्न कुठे कुठे येत गेलेला आहे. कारण पीवायक्यू अनालिसिस फार महत्वाचं आहे. आता तुम्ही पुस्तकं वाचत बसायची वेळ नाहीये, फक्त पीवायक्यू करा आणि जिथे शक्य होत असेल तिथे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा. बरोबर, पण टेस्ट सिरीज जरी सोडवला आणि कमी स्कोर आला तरी कॉन्फिडन्स कमी करू नका. कारण टेस्ट सिरीज कुठल्याही क्लासची असू द्या, प्रिंट मिस्टेक असणार त्यामध्ये, कुठेतरी आयोगाची लेवल करण्याचा प्रयत्न करतो आपण, पण होत नाही असं नाही म्हणत आहे. शेवटी तो प्रत्येक टेस्ट सिरीजचे एक लेवल वेगळे असतात. पण प्रयत्न करा. पण तुम्हाला किती मार्क्स आले किती झाले ते महत्वाचं नाही, तुम्ही कमी वेळात किती अटेम्प्ट करू शकता, तुम्ही टेक्निक कशी वापरू शकता, एलिमिनेशन ही सर्वात महत्वाची आहे या ठिकाणी. हा एक पार्ट झालेला आहे. म्हणजे इथे तुमचं इंग्लिश मराठी लक्षात आलं, काहीच नका करू, कुठलाही क्लास नाही, काही नाही, फक्त तुम्ही पीवायक्यू करा आणि लास्ट 5 इयरचे आणि इतरही जे तुमच्याकडे सेट असेल ना ते खूप बारकाईने करा, टॉपिक वाईज एक प्रश्न. कारण जवळपास यामध्ये 5 ते 10 प्रश्न मित्रांनो रिपीट होण्याची शक्यता जास्त असतात. मग तेवढं तुम्हाला एक फायदा मिळतोय ना. आलं लक्षात? हा एक भाग. दुसरा लक्षात घ्या की आता जीएस वरती, आता जीएस वरती जर म्हणाल अनकॉमन टॉपिक कुठले आलेले आहे तर लक्षात घ्या जे पूर्वाला आहे, जे मुख्य म्हणजे पूर्वाला आहे पण मुख्यलाही आहे, पण जे काही टॉपिक आहे जे पूर्वाला नाही फक्त मुख्यला आहे त्याला आपण अनकॉमन म्हणून बाहेर काढू. म्हणजेच लक्षात घ्या इन्व्हायरमेंट आलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आरटीआय आलेला आहे, त्यासोबत लोकसेवा हक्क अधिनियम पण आलेला आहे, बरोबर आहे ऍक्ट हे आलेलं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक टेक्नॉलॉजीचा पार्ट आलेला आहे. सायन्स तर जनरल सायन्स आहे तुम्हाला, पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जोडल्या गेलेला आहे, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी जोडल्या गेलेलं आहे. मग जर असे हे मुद्दे असेल आलं लक्षात, मग हिस्ट्री पण आहे, हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स जो पार्ट आहे कॉमन तो, चालू घडामोडी आणि रिझनिंग मॅथ तो तर आहेच पार्ट. मग आता या विषयांना तुम्हाला सोडून पण जमणार नाही ना, ज्या विद्यार्थ्यांनी कुठे क्लास केलेला नाहीये किंवा त्यांच्याकडे काही कंटेंट नाहीये. बेस्ट ऑप्शन सांगतोय इन्व्हायरमेंटचं काय करायचे. कारण इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट पर्यावरण म्हटला तर कंबाईनला आजपर्यंत होता का नाही, नवीन अभ्यासक्रमानुसार जोडण्यात आलेला आहे. इथे पण काय करायचं तुम्ही पीवायक्यूचे जे मागचे पेपर झालेले आहे आयोगाचे, मी तर म्हणेन ते प्रिंट काढा, थोडा खर्च तिथे करा, अगदी बारकाईने लक्षात घ्या तो पेपर कसा असेल काय असेल आपल्या नजरेसमोर. म्हणजे काय तुमचं एक मानसिकता आय कॉन्टॅक्ट होतो त्या पेपर सोबत. आणि जो पेपर, कारण ब्रेन मेमरीपेक्षा कधी पण कॉन्टॅक्ट मेमरी व्हिज्युअल मेमरी ही जास्त स्ट्रॉंग असतं. हे जर ब्रेन मेमरी 20% काम करणार असेल ना
तर 80% तुमची व्हिज्युअल मेमरी काम करतं. म्हणून जर एखादी व्यक्तीला तुम्ही जर 4-5 वर्ष आधी बघितलं असेल आणि तो जर समोर आला तर तुम्ही तेवढंच नक्कीच म्हणता की अरे आपण तुला बघितलेलं आहे पण नाव आठवत नाही. आलं लक्षात? पण तसंच लक्षात घ्यायचं की तुमचे ब्रेन मेमरी, कारण त्यांनी तुम्हाला नाव सांगितलं असेल नसेल काय असेल तुमचं तुम्ही बघा, पण तुमच्या डोक्यामध्ये तर राहतच नाही ना. पण आय कॉन्टॅक्ट किंवा व्हिज्युअल मेमरी जास्त असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की इथे जर पेपर तुम्ही ओरिजिनल आयोगाच्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्याला जर तुम्ही अनालाइज करत गेले स्वतः, त्यामध्ये एक एक पॉईंट तुमच्या लक्षात यायला लागतं की कशा कशा पद्धतीने आलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यासोबतच जे मागची गट ब आणि गट क ची परीक्षा झालेली आहे, मुख्य परीक्षा, मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला, एकदा नक्की बघा. त्याच्यासाठी मी कुठला प्रश्न कुठून आलेला आहे, किती वेळा रिपीट झालेला आहे, कोणता प्रश्न कसा झालेला आहे हे तुम्हाला दिलेला आहे. तो पेपर डोळ्यासमोर ठेवा प्रिंट काढून आणि तो व्हिडिओ बघा. हवं तर मी टेलिग्रामला परत शेअर करीन, मला फक्त रिमाइंड करा. आलंय लक्षात? मग किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक त्याची कॉपी करून टाकेल. त्यासोबत लक्षात घ्यायचं की तो लक्षात येईल तुम्हाला. आलं लक्षात? आता गट ब चं काय गट क चं काय, काही वेगळं नाही, सिलेबस सारखा चाललेला आहे. म्हणून म्हणतो पण एकदा अंदाज तर येईल तुम्हाला. ठीक आहे. मग इथे एन्व्हायरमेंट हा विषय मग कुणाला होता याच्या आधी, कंबाईन लिहायच्या आधी, तर राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यला होता. म्हणजेच तुम्ही ते प्रश्न सुद्धा चालणं गरजेचे आहे. बरोबर आहे. राज्यसेवा आलं लक्षात? प्री आणि मेन्स कळलं आता इथे. त्यासोबतच आरटीआय इकडे पण होता, पण राज्यसेवा मुख्यला पण होत आहे ना, म्हणून इथे सुद्धा राज्यसेवेचे प्रश्न तुम्ही वाचणं महत्वाचे आहे. मुख्यचे जे 2012 पासून ते आता 25 पर्यंतचे. त्यासोबत लोकसेवा हक्क अधिनियम हा सुद्धा पेपर 2 मध्ये राज्यसेवेला होता आणि त्यासोबत टेक्निकल, बरोबर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा तर बघाल तर हा पेपर 4 मध्ये होता, GS4 मध्ये, बरोबर, जिथे भारतीय इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर ते प्रश्न सुद्धा थोडे वाचून जा, कारण लक्षात घ्या राज्यसेवेचे प्रश्न जे काही असतात ना ते बऱ्यापैकी प्रिलिमला मुख्यला इकडे ट्रान्सफर होत आहे. आले लक्षात? मी म्हणणार नाही की 100% फायदा होईल, पण भूक नसो पण शिदोरी असो. आलं लक्षात? परत तुम्हाला रिमोट सेन्सिंग पण येतो यामध्ये एक टॉपिक. आलं लक्षात? रिमोट सेन्सिंग. आता तुम्ही बघा, जर मुख्य परीक्षेचा सिलेबस जर समजा तुम्ही जुना पद्धतीने जर समजा चालला ना, तर पेपर 1 मधला जो जॉग्राफीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेचा त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग दिसते, सुदूर संवेदन, आलं लक्षात? GIS GPS सिस्टीम ही तुम्हाला दिलेली आहे. ते प्रश्न जर इकडे आले, कारण की टॉपिकच घेतलाय ना, मग प्रश्न वाचायला काय अडचण आहे. जरी 4-5 प्रश्न असेल आणि ते 2012 ते 2025 पर्यंत विचारले गेलेले असेल, सलग 13 वर्षाचे, बरोबर आहे. जर समजा 5 जरी प्रश्न पकडले आपण एका वर्षाला, 4-5, 5 पकडू, मी 4च पकडू द्या, आलं लक्षात? तरी पण विचार करा, 40-50 प्रश्नाचं तुम्हाला रेंज येऊन जाते. कळलं? मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला वाचता येते, त्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे ते PYQ सोडण्यापेक्षा करणं महत्वाचं आहे ना. जर रिपीट झाला एखादी प्रश्न तर तुमचा तो प्लस पॉईंट असेल, आणि जरी रिपीट नसेल झाला तर ते वाचलेले असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकणार. नक्कीच कुठेतरी एलिमिनेशन मेथड वापरू शकेल, पण एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे, आपल्याला सेव्ह करत जायचं आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस बॅच सुरू होणार आहे, मुख्य परीक्षेची बॅच असेल, त्यावेळेस मी नोट्स वगैरे सर्व देईल. म्हणजे कुठल्याच विद्यार्थ्याला वेगळं पुस्तक, एक सिंगल पेज सुद्धा बाहेरचं कुठलं वाचायची गरज नाही पडायला पाहिजे. फक्त ना फक्त क्लास नोट्स वाच आणि पूर्व काय मुख्य परीक्षा पण पास होऊन जा. आलं लक्षात? आता काही दिवसामध्ये असणारच आहे ती, तर त्यावेळेस लक्षात घ्या की तुम्हाला मी ते कंटेंट पण देणार. पण लक्षात घ्या, जो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय ना त्या विद्यार्थ्यांसाठी किती पण वेळ असू द्या, तो कमीच पडतो, आणि असेल त्या वेळेमध्ये तो नक्कीच संधीचं सोनं करतो. तशाच सारखं अगदी तुटून पडा, 2026 ला तुमची ही निघालीच पाहिजे असं डोळ्यासमोर ठेवा. आता जे हे 50 दिवस जगले तर पुढचे 50 वर्ष सुखाने खाल. म्हणून 50 दिवसामध्ये काहीच नका करू. लग्न समारंभ, पार्टी, कोणाचा बर्थडे, कोणाचं नाव ठेवणं, साक्षरकरण, हे सुरू आहे सध्या, सीझन आहे. पडू नका, कारण ऐन वेळ असं नको व्हायला की आपण साऱ्यांचे लग्न करत बसू, पण आपलं लग्न होण्याच्या वेळेस काहीच नाही आपल्याकडे. कारण आपल्याकडे जर काही असेल तरच होणार आहे लग्न. हा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या. म्हणून सांगतो हा विषय जे असेल ते डायरेक्टली आहे. म्हणून जितकं पडायचंय तुटून तितकं पडा. काही अडचणी आल्याच, कुठला टॉपिक जी मदत लागली, काही नाही समजलं तर बिनधास्त विचारा, मी समजावून स्वतः सांगेल. नाही चार्ज, मला फीस बीज काही नको, पण तुमचा रिझल्ट हा सर्वात महत्वाचा असतो. जिथे असेल तिथे टेस्ट सिरीज सोडवा. याची चांगली आहे, त्याची चांगली, वाईट, कोणाची टेस्ट सिरीज वाईट नाही, सर्वांची सर्वांच्या परीने चांगलेली असतात. ठीक आहे. आपला दृष्टिकोन फक्त बदललेला असतो. पण मी सर्वात मध्ये टेस्ट सिरीज पेक्षा पण तुम्हाला सर्वात महत्वाचे PYQ म्हणजेच काय, मागचे पेपर सेट काढा आणि टाइम लावून सोडवा, सरळ सरळ. जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, जे कुठे
ज्या ठिकाणी नेटवर्क सुद्धा पोहोचत नाही, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? जे आहे ना त्याच्याच आधारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवायचा. महाराजांनी कधी बहाणे नाही केले युद्ध लढायच्या वेळेस. फक्त रणनीती आखली. आपल्याकडे काय आहे आणि त्यांच्याकडे काय आहे त्याच्या तुलनेमध्ये आपलं तर जे आहे ते आहे, पण समोरच्याचा वीक पॉईंट काय आहे ते जाणले आणि तिथेच हल्ला केला. म्हणजे दुखती नस पकडली आणि नेमका हल्ला केला आणि समोरच्यांना निस्तराभूत केला. हाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जो की पुढच्या आतापर्यंत इतिहासामध्ये आले, आजही आहे आणि भविष्यात जोपर्यंत इतिहास म्हणजे आपण पृथ्वी तळावरती माणूस आहे तोपर्यंत महाराजांचा इतिहास येईल. कारण प्रशासनामध्ये प्रत्येक पावली महाराजांचा इतिहास लागू होतोय, महाराजांचे धोरण लागू होत आहे. म्हणून लक्षात ठेवा की जर हा तुमच्यासमोर हे रणनीती येते तेच करा. आणि याच्या सोबत जर समजा तुम्ही ही जीएसचा पाठ हा जर वाचत आहे तर सोबतच तुम्हाला येत्या जून आलं लक्षात आणि जुलैची जी परीक्षा आहे तर त्याच्यासाठी पण सुद्धा तयारी होता येणार आहे. तुम्हाला वेगळी करायची गरज नाही पडत. मग वेगळं काय करावं लागेल? फक्त तुम्हाला इंग्लिश मराठी. आणि जर आता इंग्लिश मराठीला सुरुवात केली ना, मग इंग्लिश मराठी बंद नका करू. रोज पेपर झाल्यानंतर सुद्धा रोज 1 तास 1.5 तास 2 तास का होईना हे देत चला मराठी आणि इंग्लिशला. पीवायक्यूच्या बेसवरती आपल्याला काही खूप तज्ञ व्हायचं नाहीये. फक्त लक्षात घ्यायचं की पीवायक्यूच्या बेस आयोग काय विचारतं आणि आपण काय देतो हे जास्त महत्वाचं. नाहीतर आयोग एक विचारता नाही पुढलं पुस्तक घेत बसतोय आपण. पुस्तकं आता बघा जे मुलांचं ऍक्सिडेंटली स्कोर आलेला असेल ना त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मार्केटमध्ये गर्दी केलेली आहे. पुस्तक घ्यायचे इंग्लिशचं या मराठीचं याचं त्याचं. 50 दिवसात काय होणार राजा? काहीच होत नाही. म्हणून जो मुख्य परीक्षेची तयारी करतो ना सुरुवातच मुख्यपासून करतो त्याचीच प्री निघतं आणि त्याचीच मुख्य निघतं. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून ज्या विद्यार्थी आता जे आहे ना त्यावर तुटून पडा. 50 दिवस तुमच्यासोबत आहे. नक्कीच यश नक्की मिळणार कारण जागा पण चांगल्या आहे आणि स्कोर सुद्धा चांगला येणार आहे तुमचा. फक्त करा कितीही पण विश्वास स्वतःवरती ठेवा, इतरांवर नाही. कोणी कितीही काही म्हणू द्या पण तुमच्यावर जर तुमचा विश्वास असेल ना तर कोणी तुम्हाला हरवू पण शकणार नाही. आलं? कोणात एवढी ताकद नाही की तुम्हाला हरवण्याची. कारण शेवटी लढायचं तुम्हाला आहे, जिंकायचं तुम्हाला आणि आयुष्यात जगायचं तुम्हालाच आहे. आलं? म्हणजे हे जर डोळ्यासमोर ध्येय ठेवलं ना तर अपयश किती पण येऊ द्या, कसंही असू द्या, कितीही दिवस असू द्या, रणनीती जर आपलं नियोजन योग्य असेल ना तर काही न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर काढून म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात सुद्धा जो जिंकणारा विद्यार्थी असतो ना तो वेगळं काय करतो? फक्त नियोजन योग्यरित्या करतो की सर्व एक बॅलन्स करता आला पाहिजे माणसाला. ज्याचं नियोजन चांगलं त्याचं सर्वच व्यवस्थित असेल. सर्वच कुठलाही कार्यक्रम विदाऊट नियोजनाने चुकत नाही. म्हणून नियोजन कधी चुकू देऊ नका. आले लक्षात? म्हणून घाबरू नका. यशाने लढा. काही टेन्शन नका घेऊ. बिंदास लढायचं. आणि काही अडचण गेली तर खाली दिलेला नंबर आहेच मित्रांनो. बिंदास फोन करा. काही अडचण नाही. कुठलाही टॉपिक तुम्हाला अडचणी आलेल्या असेल मुख्य परीक्षेतला कुठलाही काही तर नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि कधीही फोन करा नक्की रिसिव्ह होणार. फक्त जर रिसिव्ह नाही झाला तर कॉलबॅक तर नक्कीच येणार तुम्हाला. मी स्वतःच करेल. काळजी नका करू. फक्त काही अडचणी आल्या जर रिसिव्ह नाही झाला तर व्हॉट्सअपला मेसेज जरी सोडला तरी करतो. मी कोणालाही इग्नोर करत नाही आणि कोणालाही कारण तुमच्यातलंच एक नॉर्मल आहे बाबा बाकी काहीच नाहीये. ठीक आहे? आपलंच आहे माणूस आणि तुमचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे कधीच विचार नाही करायचा की कसं काय. बिंदास फोन करायचा. बिंदास कुठली अडचण असेल शेअर करायची. आलंय लक्षात? आणि सोबत आता जी विद्यार्थ्यांचा स्कोर नाही आला, जी विद्यार्थ्यांची पूर्वची तयारी करायची की आम्ही येणाऱ्या सरळ सेवा कुठेतरी भटकायचं तसं करू नका. लवकरच तुमच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ देत आहे. तुमची सुद्धा रणनीती कशी असायला पाहिजे तर नक्कीच हे तुमच्यासाठी असणार आहे. परंतु जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला आता क्वालिफाय झालेले आहे, जे पात्र झालेले आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच काय करायचं हा व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक बघा आणि याच्या पूर्वीचा पण गट कसा मुख्य परीक्षेचा मी स्पष्टीकरण दिलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि त्याच्यानुसार प्रत्येकाने त्याची काळजी घ्या. काळजीपूर्वक अगदी बारकाईने पॉइंट्स काढा आणि आपल्या मित्र मैत्रिणी जवळ जे काही आपल्या जीवाभावाचे असेल ना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणून लाईक पण करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करत चला मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय. कारण अगदी बारकाईने एक एक मुद्दा देण्याचा प्रयत्न करतोय आपण. ठीक आहे? चला भेटूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.